नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा विद्यार्थ्यांनो, आज आपण काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत. बघा, पहिला प्रश्न कसा काय म्हणतो, समान लांबीच्या दोन गाड्या एकाच दिशेने समांतर रुळावर अनुक्रमे 60 किलोमीटर प्रति तास आणि 90 किलोमीटर प्रति तास वेगाने धावत आहे. नंतरची ट्रेन 30 सेकंदात पूर्वीची ट्रेन पूर्णपणे ओलांडते. प्रत्येक ट्रेनची लांबी सांगा. बघा, ट्रेन 1 आहे आणि ट्रेन 2 आहे. दोघांची लांबी सेम आहे. आणि काय म्हणते, ही एक ट्रेन आहे समजून जा, आणि ही एक ट्रेन आहे. एक ट्रेन किती 90 ने धावत आहे, ही 90 ने धावत आहे मागची ट्रेन, आणि दुसरी 60 ने धावत आहे. तर ही ट्रेन ह्या ट्रेनला 30 सेकंदात ओलांडते. तर मग काय झालं, तर प्रत्येक ट्रेनची लांबी काढायची आहे. तर बघा, स्पीडचा फॉर्म्युला काय, स्पीड इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाइम. आता इथे डिस्टन्स काढायचा आहे का नाही, दोन्ही ट्रेनची लांबी म्हणजे डिस्टन्स झालं. ही ट्रेन ह्या ट्रेनला पार करेल म्हणजे दोन्ही ट्रेनची लांबी म्हणजेच आपलं डिस्टन्स झालं. तर ते डिस्टन्स आपल्याला माहित नाही. डिस्टन्स काढायसाठी स्पीड इंटू टाइम, स्पीड इकडे जाईल, डी इकडे गेला तर स्पीड इंटू टाइम. स्पीड किती दिलाय, आता बघा, दोन्ही ट्रेन एकाच दिशेने धावत आहे म्हणून काय झालं, स्पीड 1 मोठ्या स्पीड मधून लहान स्पीड वजा करायची. 90तून 60 गेले 30 किलोमीटर, आणि आपल्याला मीटर मध्ये काढायचं आहे. तर 30 ला 1 किलोमीटर प्रति आवर आहे. तर आपण काय करायचं, याला 5/18 मीटर मध्ये काढायसाठी. ठीक आहे, मीटर पर सेकंद झाला आता. आणि टाइम किती दिलाय, 30 सेकंद. सॉल्व करा. साइन 3 18, 6 पंचे 30, 3 10 30, 5 5 25, 25 गुणिले 10 250. बघा, डिस्टन्स किती झालं, हे दोन्ही ट्रेनची लांबी झाली 250. आणि काय म्हणते, दोन्ही ट्रेन समान लांबीच्या आहेत. तर एका ट्रेनची लांबी किती होईल, 250 भागीला 2 किती येते, 125 मीटर. तर प्रत्येक ट्रेनची लांबी किती होणार, 125 मीटर. बघा विद्यार्थ्यांना समजलं असेल ना. हे सर्व प्रश्न अतिशय महत्वाचे आहेत. क्वेश्चन नंबर 32 आहे. बघा, y² प्लस 6y प्लस 8 इज इक्वल टू 0. तर एक याच्यात मिसिंग आहे, x² प्लस 18x प्लस 72 बरोबर 0. समजलं का तुम्हाला. हे रिलेशन काढायचं आहे, x ची किंमत मोठी आहे का y ची. तर बघा, पहिले आपण हे काढू. अशी कोणती संख्या आहे ज्यांचा गुणाकार 72 येते आणि त्या दोन संख्यांची बेरीज 18 येते. 12 72 x², 12 72, 12 18. ते x ची व्हॅल्यू काय येणार, 12 आली म्हणून x ची व्हॅल्यू येणार -12 आणि -6. बघा, 12 आणि 6 येते. तर जेव्हा व्हॅल्यू येते तर ती प्लस असेल तर मायनस होते, आणि मायनस असेल तर प्लस होते. दोन्ही प्लस आहे म्हणून x ची व्हॅल्यू काय झाली, -12 आणि -6. आता बघा, 8 4 दुने 8, 4 आणि 2 6 बरोबर आहे. 4 दुने 8, 4 आणि 2 6 बरोबर. तर y ची किंमत काय होणार, दोन्ही प्लस आहे तर y ची किंमत -4 -2. आता बघा, सॉल्व कसं करायचं, x ची किंमत लिहा, -12 -6 -12 -6. आता y ची लिहा, y ची किंमत किती आली, -4 -2 -4 -2. बघा, x ची किंमत लिहिताना अल्टरनेट लिहायची, 12 6 मायनस असेल तर मायनस, प्लस असेल तर प्लस. आणि y ची कशी लिहायची, तर सारखी घ्यायची, -4 -2 -2. तेव्हा कम्पेअर करायचं, 12 मोठे आहे की 4 मोठे आहे, 4 मोठे आहे, मायनस आहे म्हणून. 6 मोठे आहे की 4 मोठे आहे, 4. 12 मोठे आहे की 2 मोठे आहे, 2. 6 मोठे आहे की 2 मोठे आहे, 2. बघा, तर काय आलं उत्तर, x is less than y. Option D is the right answer. बघा, समजलं नसेल ना, नेक्स्ट क्वेश्चन बघू, तिथे तुम्हाला समजून जाणार. बघा, इथे किती आहे, 20.
इथे पण एक्स किंवा वाय ची किंमत आपल्याला डिसाईड करायची आहे 20. अरे यार तेवढ्या वरती पेन नाही चालत, थोडं खाली. 20 अशी कोणती संख्या आहे ज्यांचा गुणाकार 20 येते? 4 आणि 5 येते. 4 पंचे 20, 4तून 5तून 4 गेले 1, पण आपल्याला काय पाहिजे? -1. -5 गुणिला +4 केलं तर बरोबर येते. -5 मधून 4 गेले 1 राहते. तर वायची किंमत, तर 1 ची किंमत काय झाली? प्लस आहे म्हणून -4 आणि मायनस आहे म्हणून +5. समजलं? लक्षात ठेवा. प्लस असेल तर मायनस, मायनस असेल तर प्लस. आता 30च बघू. 5 सकम 30, मायनस आला पाहिजे. बेरीज किती आली पाहिजे? +1. तर काय? बघा, -5 गुणिला 6 केलं तर -30 येते. बरोबर आहे. 6तून 5 गेले तर 1 राहते. ठीक आहे. तर y ची किंमत किती झाली? मायनस आहे तर प्लस, आणि 6 चे -6. ठीक आहे. आता कम्पेअर करा. 1 ची व्हॅल्यू किती आली? -4, 5. -4, 5. y ची कशी घ्यायची? कंटिन्यू. 5, 5, -6, -6. मोठं कोण आहे? y मोठा आहे. बरोबर आहे. इथं कोण आहे? हा मोठा आहे. इथं कोण मोठा आहे? हा मोठा आहे. बघा, इथं मोठं 5 आहे. इथे हे मोठं, इथं हे, इथं हे, इथं हे. म्हणजे काय येणार याचा आन्सर? ई येणार. इफ और रिलेशनशिप बिटवीन एक्स अँड वाय कॅन नॉट बी इस्टॅब्लिश. ऑप्शन ई येणार. बघा, एक्स और वाय मिटलं सर्व. ठीक आहे. बघा, एक्स टू वाय हे येणार, किंवा काय म्हणते, और रिलेशनशिप बिटवीन एक्स अँड वाय कॅन नॉट बी इस्टॅब्लिश. ऑप्शन ई इज द राईट आन्सर. बघा, तुम्हाला सांगतो शॉर्टकट ट्रिक कसं लक्षात ठेवायचं. बघा, एक पॉझिटिव्ह असेल, एक मायनस मायनस असेल, आणि एक प्लस मायनस असेल. बघा, क्वेश्चन मध्ये एक मायनस मायनस आणि एक प्लस मायनस असेल, किंवा त्याचे फॅक्टर जर एक प्लस मायनस आणि एक प्लस मायनस प्लस मायनस जर फॅक्टर आले तर आन्सर नेहमी ई येते. काय म्हणतो मी? इथे मायनस मायनस, इथे प्लस मायनस असेल, किंवा लक्षात ठेवा, फॅक्टर जर एक पॉझिटिव्ह निगेटिव्ह आणि दुसरा पण पॉझिटिव्ह निगेटिव्ह येत असेल तर आन्सर ई येते. ठीक आहे. तरी समजलं नसेल तर हा क्वेश्चन बघा, इथे सर्व समजणार तुम्हाला. आता बघा, एक सोबत 5 दिले तर काय करावं लागते? 5 9 45. 45 एक्स स्क्वेअर करा, याला सॉल्व. किती येते? 5 9 45, 9 आणि 5 14 होते. 15 3 45, 15 आणि 3 15 3 45. -18 आलं पाहिजे, तर दोघंही मायनस असायला पाहिजे. तर बघा आता कसं सॉल्व करायचं. 5x वजा 15x वजा 3x प्लस 9 इज इक्वल टू 0. आता इथून काय कॉमन निघाल? 5x कॉमन निघते. 5x कॉमन घ्या. x मायनस 3. इथे काय येणार? -3 येत आहे का कॉमन? हो, -3 कॉमन. तर इथे काय राहणार? x मायनस 3 इज इक्वल टू 0. x मायनस 3, 5x मायनस 3 इज इक्वल टू 0. x ची व्हॅल्यू किती आली? x इज इक्वल टू 3 और 5x मायनस 3 इज इक्वल टू 0. आता याला सॉल्व कसं करायचं? 5x इज इक्वल टू 3 बरोबर x म्हणजे 3/5, म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली? 0.5 सकम 30, 0.6. लक्षात ठेवा, x ची व्हॅल्यू किती आली? 0.6 आणि x ची व्हॅल्यू आली 3. लक्षात ठेवा. ठीक आहे. आता हे वाला सॉल्व करू. बघा, पूर्ण स्टेप डिटेल मध्ये करत आहे, नाही तर एकदम शॉर्टकट मध्ये आन्सर काढता येते. 20 दुने 40, 40 वाय स्क्वेअर. किती आली पाहिजे बेरीज वजाबाकी? -13. कोणती अशा संख्या आहे? तर त्या आहे 8 पंचे 40, 8 आणि 5 13. बरोबर आहे. 8 पंचे 40, दोन्ही मायनस घेतले तर 8 आणि 5 13. आता याला सॉल्व करा.
20y² वजा 8y वजा 5y अधिक 2. इथं काय कॉमन निघते? इथे निघणार 4y कॉमन, मग किती राहते? 5y वजा 2. इथे काय कॉमन? -1. 5y वजा 2 इज इक्वल टू 0. 5y वजा 2 4y -1 इज इक्वल टू 0. 5y बरोबर 2. y ची किंमत 2/5 म्हणजे किती येईल? 0.4 ना. आणि 4y वजा 1 4y बरोबर 1. तर y बरोबर 1 बरोबर 4. तर y ची किंमत किती आली? 0.25. बघा विद्यार्थ्यांना समजलं नसेल ना, ह्या स्टेप पुन्हा बघून घ्या. ह्या खूप बेसिक गोष्टी आहे, यायला पाहिजे, तरी मी तुम्हाला समजून सांगत. y ची किंमत किती आली? 0.25 आणि 0.4. ठीक आहे. आता लक्षात ठेवा. बघा x ची किंमत किती आली होती? अरे आता आपण कम्पेअर करू x आणि y. x ची किंमत किती आली होती? तर x ची आली होती 0.6 आणि किती आली होती? 3. 0.6 आणि 3. 0.6 आणि 3. y ची किती आली? y ची आली 0.4 0.4 0.25 आणि 0.25. आता करा कम्पेअर. 6 मोठे आहे का 4? 6. 3 मोठे आहे की 4? 3. 0.6 मोठे आहे की 0.5? 0.6. 0.6 मोठे आहे. हा बघा 3 मोठे आहे की 0.25? 1. तर काय दिसत आहे? x इज ग्रेटर दॅन y. ऑप्शन 1 इज द राईट आन्सर. बघा विद्यार्थ्यांना TCS आणि IBPS असे पण प्रश्न विचारते, म्हणून हे प्रश्न घेतले आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे मुलगा व बाबा. बघा विद्यार्थ्यांना, तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. तसेच आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या. तेथे सर्व महत्त्वाचे अपडेट्स वेळोवेळी तुम्हाला मिळत राहतील. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे ते मला कमेंट करून सांगा, जेणेकरून मला माहित पडेल माझे विद्यार्थी माझा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघतात. बघा मुलगा व बाबा यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 2:5 आहे. आणखी 4 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5:11 होईल. तर मुलाचे आजचे वय किती वर्ष आहे? बघा मुलाचे आजचे वय 2x आणि वडिलाचे आजचे वय 5x. यांचे आजच्या वयाचे गुणोत्तर दिले आहे म्हणजे x सारखा राहील. तर बघा आजचे वय 2x आणि वडिलाचे 5x. काय म्हणते? 4 वर्षानंतर, म्हणून 4 वर्ष ऍड केले. 4 वर्ष ऍड होईल ना, तेव्हा त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती होते म्हणते? 5:11. आता याला सॉल्व्ह करा. 11 2 22 x 11 चौक 44 5 5 25 x 5 चौक 20. 25 मधून 22 गेले 3x उरतात. 44 मधून 20 गेले किती उरतात? 24. x ची व्हॅल्यू आली 8. 8 2 16 8 5 40. वडिलाचे आजचे मुलाचे आजचे वय आहे 16 आणि वडिलाचे 40. वडिलाचे आजचे वय किती झाले? 40 आणि मुलाचे आजचे वय 16. इझी क्वेश्चन होता. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. 4 क्रमवार विषम संख्यांची सरासरी 42 आहेत, तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती? विषम संख्या कशा असते? बघा पहिली विषम संख्या x घेतली तर दुसरी किती राहील? ती x+2 राहील दुसरी विषम संख्या. तिसरी विषम संख्या काय राहील? याच्यापेक्षा मोठी राहील, तर त्या क्रमाने घेतली तर x+4 राहील. आणि जर चौथी कोणती राहील? याच्यापेक्षा 2 ने मोठी राहील म्हणजे x+6. समजलं? काय म्हणते? सरासरी 42 आहे. सरासरी 42 आहे 4 क्रमवार विषम संख्याची. तर त्यांची बेरीज किती येईल? 42 गुणिले 4. 4 2 8 4 चौक 16 168 येणार. बघा करायला सॉल्व. 1 2 3 4 किती झाले? 4x + 2 6 6 6 12 168. 4x वजा 168 वजा 12 6 2 16 3 15. 4x बरोबर 156. करा 4 3 12 किती उरतात? 3. 4 9 36. x ची किंमत आली 39. एक आली 39. तर दुसरी किती असेल? 2 ने मोठी 39. 39 2 41. 39 न 4
43, 39 न 6 45. तर सर्वात मोठी संख्या कोणती आहे? 45वी. समजलं? बघा शॉर्टकट ट्रिक सांगतो आता तुम्हाला. काय म्हणत आहे? 4 क्रमांवर विषम संख्याची सरासरी 42 आहे. बघा क्रमवार 4 संख्या दिल्या असेल तर सरासरी नेहमी मधातली असते. तर याच्या आधीची संख्या कोणती असेल? 41. याच्या नंतरची संख्या 43 आणि 41च्या आधीची एक संख्या कोणती असेल? 39 आणि 43च्या नंतरची 45. बघा क्रमवार समसंख्येची किंवा विषम संख्येची सरासरी ही त्या संख्येच्या मधातली संख्या असते. म्हणून ही झाली सरासरी. सरासरीच्या आधी 41 विषम संख्या, नंतर 43, 41च्या आधी 39, सर्वात मोठी 45 विषम संख्या आणि सर्वात लहान 39. समजलं असेल तुम्हाला? खूप सोपी आहे. सोमवार, मंगळवार व बुधवारचे सरासरी तापमान किती आहे? 36. सोमवार, मंगळवार व बुधवार. बघा सोमवार प्लस मंगळवार प्लस बुधवार यांचे सरासरी तापमान 36. तर 36 गुणिले 3 केलं तर किती येते? 36 त्रिक 108 सरासरी दिली आहे. म्हणून ह्या तिघांचे तापमान किती झाले? 108. मंगळवार व बुधवार व गुरुवार प्लस बुधवार प्लस गुरुवार यांचे सरासरी तापमान 41 आहे. 41 गुणिले 3 123 झालं तापमान. ठीक आहे. आणि गुरुवारचे तापमान किती दिलं आहे? 43. बघा गुरुवारचं तापमान याच्यातून वजा करू आपण. हे झालं गुरुवार. याच्यातून आपण गुरुवार वजा केलं तर काय राहते शिल्लक? गुरुवार गुरुवार गेलं तर मंगळवार प्लस बुधवारचे तापमान शिल्लक राहते. 3 3 0, 12 4 8. किती राहिलं? मंगळवार आणि बुधवारचं तापमान 80. आता मंगळवार आणि बुधवार हे जर आपण इथून वजा केलं तर किती राहते आपल्याकडे शिल्लक? सोमवार. तर करा. मंगळवार आणि बुधवारचं तापमान किती आहे? 80. किती शिल्लक राहते? 8. 10 तून 8 गेले 2. सोमवारचं तापमान किती आलं? 28 डिग्री सेंटीग्रेड. 28 डिग्री सेंटीग्रेड. समजलं असेल? इझी आहे, तेवढं काही कठीण नाही आहे. एका क्रिकेटपटूच्या 26 धावांमध्ये सरासरी धावा 28 आहेत. त्याने पुढच्या 5 धावांमध्ये एकूण 272 धावा केल्या तर त्याची सरासरी वाढ किती? बघा विद्यार्थी प्रश्न काय म्हणत आहे? 26 धावांमध्ये सरासरी धावा, ते एकूण धावा किती होत्या? एकूण धावा 26 गुणिले 28. आता याचा गुणाकार कसा करायचा? असा करू शकतो 27 वजा 1 गुणिले 27 अधिक 1. बरोबर आहे. काय झालं? a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. 27 चा वर्ग, 27 चा वर्ग वजा 1 चा वर्ग किती येते? 729 वजा 1 किती आलं? 728. एकूण धावा किती होत्या? 728. त्याने पुढच्या 5 धावांमध्ये एकूण 272 धावा केल्या. किती? 272 धावा केल्या. किती झाल्या टोटल धावा? 1000 धावा झाल्या. 1000 धावा झाल्या. तर त्याची सरासरी वाढ किती असेल? 1000 धावा त्याने किती याच्यात काढल्या? किती धावामध्ये? 26 धावा आणि ह्या 5 धावा. 26 न 5 31. किती झाले? 31. द्या भाग. 31 त्रिक 3 1 3, 3 त्रिक 9, 93. किती उरतात? 7. 31 दुने 62. किती उरतात? 8. समथिंग 32.25 येते. 32.25 येते. किती आलं? 32.25 त्याची सरासरी झाली. किती आली सरासरी? 32.25. पण प्रश्न काय म्हणत आहे? तर त्याची सरासरी वाढ किती असेल? आधी किती होती सरासरी? 28. आणि हे 272 धावा केल्यामुळे त्याची सरासरी किती झाली? 32.25. तर वाढ काढायची आपल्याला. कितीने वाढली? 28 मध्ये हे 25 जसे तसे आणि 32 मधून 28 गेले 4. तर कितीने वाढली सरासरी? 4.25 ने. 4.25 ने. ऑप्शन 2 इज द राइट आंसर. बघा विद्यार्थ्यांना क्वेश्चन नंबर 39 आहे. एका व्यवसायात एम ने एन पेक्षा 20,000 रुपये अधिक गुंतवले. एम आणि एन ने अनुक्रमे 8 महिने आणि 1 वर्षासाठी गुंतवणूक केली. हे लक्षात घेऊन दोघांनी मिळवलेला नफा समान असल्यास, काय म्हणा? नफा समान असल्यास एम ने केलेली गुंतवणूक किती असेल? बघा नफा समान आहे. नफा समान आहे म्हणून काय करू शकतो आपण?
एम ने एन पेक्षा, बघा एन ने एक्स रुपये गुंतवले तर एम ने किती गुंतवले असेल, एक्स प्लस 20,000. एक बघा म्हणत आहे ना एम ने एन पेक्षा, एन ने किती गुंतवले एक्स, तर एम ने किती गुंतवणार, एन पेक्षा 20,000 जास्त. बघा नफा समान आहे म्हणून आपण करू शकतो. एम आणि एम ने किती महिन्यासाठी गुंतवले, 8 महिन्यासाठी. एम ने किती गुंतवले होते, एक्स प्लस 20,000. किती महिन्यासाठी, 8 महिन्यासाठी. म्हणून नफा समान आहे म्हणून बरोबरचं साईन. ठीक आहे, गुंतवले. आणि एन ने एका वर्षासाठी, एन ने किती गुंतवले, एक्स रुपये. किती महिन्यासाठी, 1 वर्षासाठी म्हणजे 12 महिन्यासाठी. हे महिन्यामध्ये आहे म्हणून हे महिन्यामध्ये घेतलं आपण. करायला सॉल्व. 12x 8x 8 दुने 16, 1,60,000. 12तून 8 गेले किती राहते, 4x 1,60,000. 1,60,000 करा सॉल्व. बघा 4x ची किंमत किती आली, 1,60,000. x ची किंमत किती, 4 चौक 16, 4 चौक किती आली, 40,000. सॉरी 1 शून्य कमी करा, किती आली, 40,000 आली x ची किंमत. x कशासाठी घेतलं होतं आपण, n साठी. n किती गुंतवत आहे, 40,000. m किती गुंतवणार, x प्लस 20,000 जास्त. तर 40 अधिक 20 किती झाले, 60,000. समजलं. एम ने केलेली गुंतवणूक किती होती, 60,000 रुपये. एम ने केलेली गुंतवणूक 60,000 आणि एन ने केलेली गुंतवणूक 40,000. बघा विद्यार्थ्यांना एकूण 39 क्वेश्चन घेतले आहे. एक क्वेश्चन घेऊ का एक्स्ट्रा, किती मिनिटात झाला, 22 मिनिट झाले. तर बघा थांबवतो आजचा व्हिडिओ इथे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. जर तुमच्याकडून चांगला प्रतिसाद मिळाला, कमीत कमी ह्या व्हिडिओला 300 लाईक आले, कमीत कमी किती, 300 लाईकचं टार्गेट आहे. 300 लाईक जर आले या व्हिडिओला तर मी मॅथची सिरीज कंटिन्यू करणार. तुम्हाला आदिवासी विभागामध्ये नक्कीच फायदा होईल. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. तसेच आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या. तिथे सर्व महत्त्वाचे अपडेट्स वेळोवेळी तुम्हाला मिळत राहतील. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे ते मला कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मला माहित पडेल माझे विद्यार्थी माझा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघतात. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद.